नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2026 या वर्षामध्ये एक विशेष असा अधिक महिना येत आहे, ज्याला आपण धोंडा महिना किंवा पुरुषोत्तम महिना असे म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला एक वेगळं महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामध्ये अधिक मास हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिना म्हणजे धोंडा महिना 2026 मध्ये कधी आहे, या महिन्याचं खरं महत्त्व काय आहे आणि या अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व कशी भरायची ही संपूर्ण माहिती आज आपण स्पष्ट आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असते आणि त्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाही. पण या महिन्यात जर योग्य रीतीने उपासना, दान आणि परंपरा पाळल्या तर त्याचा फायदा नक्कीच आयुष्यात दिसून येतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, अधिक महिना हा दरवर्षी येत नाही. साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो. कारण आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोन्ही गणनेवरती आधारित आहे. चंद्रवर्ष हे साधारणतः 354 दिवसांचं असतं, तर सौर वर्ष 365 दिवसांचं असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच हा अधिक मास. म्हणजे ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात. त्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जून पर्यंत चालणार आहे. या पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंडा महिना असे देखील म्हणतात. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात या महिन्यात कोणतीही शुभकार्य केली जात नव्हती, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व खूप वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त विष्णूंची उपासना, जप, व्रत आणि धार्मिक कार्य केल्यास त्याचं फळ अनेक पटीने मिळतं, असं शास्त्र सांगतं. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी असते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे खूप लाभदायक मानलं जातं. तसेच विष्णू सहस्त्रनामांचे पठण, भगवद्गीतेचं वाचन किंवा रामायण वाचन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दानधर्माला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यात गरजू लोकांना मदत करतात, जे खूप चांगलं मानलं जातं. तसेच या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणे किंवा पवित्र नदीत स्नान करणे देखील शुभ मानले जाते. कारण या काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम हा जास्त प्रभावी असतो. पण बघा, हा महिना जितका पवित्र आहे तितका काही गोष्टींसाठी नियमबद्ध देखील आहे. म्हणजे काय? कामं ही आहेत की जी या महिन्यात टाळायची असतात. कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातीसाठी नाही. जसे की या महिन्यात विवाह, नामकरण, गृहप्रवेश, भूमिपूजन यासारखी शुभकार्य टाळावी असं सांगितलं जातं. कारण हा महिना निष्क्रिय नसून आध्यात्मिक कार्यासाठी राखीव मानला जातो. आता या सगळ्यात एक महत्त्वाची अत्यंत परंपरा आहे, जी अनेक घरामध्ये पाळली जाते आणि ती म्हणजे आईची ओटी भरणे. या अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी, त्यामागचं खरं कारण काय आहे आणि ती नेमकी कशी भरायची, ही सगळी माहिती आता आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. तर अधिक महिना जी सर्वात महत्त्वाची आणि भावपूर्ण परंपरा सांगितली जाते ती म्हणजे आईची ओटी भरणे. ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्या मागे खूप मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलेलं आहे. आपल्या आयुष्यात आईचं स्थान किती मोठं आहे हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्याला प्रेम, संस्कार आणि आदर देणारी व्यक्ती म्हणजे आई. पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यात मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करायचं असतं. शास्त्रानुसार असं मानलं जातं की या महिन्यात आईला दिलेलं दान, सेवा आणि सन्मान हा थेट भगवंतापर्यंत पोचतो. आईची ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आईला दीर्घ आयुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो आणि पुढील जन्मातही आपल्याला हीच आई मिळो अशी मनापासून प्रार्थना करणे. ही भावना जितकी शुद्ध तितकं त्याचं फळही मोठं मिळतं असं सांगितलं जातं. आता अनेक महिलांना एक प्रश्न पडतो की आईची ओटी कोण भरू शकते, तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. विवाहित मुलगी असो किंवा अविवाहित मुलगी, दोघींनाही या अधिक महिन्यात आईची ओटी ही भरता येते. यात कोणताही भेदभाव नाही आणि मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा आहे.
आता ओटी कधी भरायची हे पाहूया. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी ही भरू शकता. पण शक्य असेल तर मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी ओटी भरणे ही अधिक शुभ मानली जाते. कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी विशेष मानले जातात आणि आपली आई ही देखील देवीसारखीच असते. जर त्या दिवशी शक्य नसेल तर आठवड्यातील कोणताही दिवस निवडून तुम्ही ही ओटी आईची अधिक महिन्यामध्ये भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे वेळ नाही तर भावना ही महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी आता लागणाऱ्या वस्तूंबद्दल आता आपण जाणून घेऊया. पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुपारी, बदाम, लेकूरवाळे, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा तसेच सौभाग्याच्या वस्तू जसे की हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. यासोबतच काही गोड पदार्थ देखील घेतले जातात. अधिक महिन्यात खास करून अनारसे यांना खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावे. अन्य गोड पदार्थ देखील चालतात, पण अनारसे ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुलीने आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसे की साडी घेणे देखील खूप शुभ मानले जाते. हे वस्त्र आईला देताना तिचा सन्मान केला जातो. ओटी भरण्याची पद्धत देखील अगदी साधी आणि भावपूर्ण असते. आईला पाटावर बसवायचं, तिला हळदी कुंकू लावायचं आणि मग तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, नारळ, खण आणि इतर वस्तू ठेवून ओटी ही भरायची. त्यानंतर आईला नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची. एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, ओटी भरताना 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर 33 रुपये म्हणजे 33 नाणी किंवा नोटा, 33 अनारसे किंवा 33 फळे आईला द्यावीत आणि ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानली जाते. आता यात सगळ्यात एक खास गोष्ट आहे की जी अनेक जण विसरतात आणि ती म्हणजे आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणे. अधिक महिन्यात आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर बांगड्या घेणे शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्या भरण्यासाठी पैसे देणे देखील शुभ मानले जाते. आणि ही परंपरा फक्त एक रिवाज नाही तर आईच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धीसाठी खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपण मोठमोठ्या पूजांमध्ये, व्रतांमध्ये वेळ आणि पैसा खर्च करतो, पण घरातल्या आईसाठी एक छोटीशी गोष्ट करणं विसरून जातो. अधिक महिना आपल्याला हीच गोष्टीची आठवण करून देत असतो. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर कोणाची आई हयात नसेल तर त्यांनी काय करावं? तर घरातील इतर वडीलधारी स्त्रिया जसे की आत्या, मावशी किंवा मोठी बहीण, चुलत बहीण, मावस बहीण यांना मान सन्मान देऊन त्यांची ओटी भरू शकता. तसेच जाऊबाईंची ओटी भरूनही हा विधी पूर्ण करता येतो. किंवा दुसरा एक अत्यंत पुण्यकारक मार्ग म्हणजे एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई मानून तिची ओटी भरणे. यामुळे तुम्हाला तिचे आशीर्वाद मिळतात आणि ही थेट सेवा देवांपर्यंत देखील पोचते असं मानलं जातं. इथे महत्त्वाची गोष्ट वस्तू नाही तर तुमची भावना आहे. तुमच्या मनात जर आईबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आदर असेल तर तुम्ही केलेली ही छोटीशी सेवा देखील अत्यंत मोठं पुण्य देणारी ठरते. त्यामुळे तुम्ही कुलदेवीची ओटी देखील भरू शकता. आता बघा, विधवा मुलगी असेल तर तिने आपल्या सुवासीन आईची ओटी कशी भरायची? तर परंपरेनुसार जर मुलगी विधवा असेल तर तिने स्वतःहून ओटी भरणे टाळावे. अशा वेळी योग्य मार्ग म्हणजे घरातील इतर सौभाग्यवती स्त्रीच्या हातून आईची ओटी भरून घ्यावी आणि आपण मनापासून प्रार्थना व नमस्कार करून आईचा आशीर्वाद घ्यावा. आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आईला नवी साडी तसेच चांदीची भेटवस्तू देखील घेऊ शकता. तसेच वडील नसतील तर आईची ओटी ही कशी भरावी? तर परंपरेनुसार ओटी फक्त सौभाग्यवती स्त्रीचीच भरली जाते. तरी सुद्धा आईच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी तिची सेवा करणे, तिला साडी, फळे देणे, मनापासून तिला प्रार्थना करणे हे अधिक योग्य आणि तितकंच पुण्य देणारं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी ही कधी भरायची नाहीये. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण सासूने त्यांच्या ओटीमध्ये वाढलेला जो पुत्र असतो तर त्याच्या मुलाशी आपण लग्न केलेलं असतं आणि त्यामुळे सुनेने सासूची ओटी ही कधीही भरायची नाही. त्याचप्रमाणे अधिक महिना स्त्रियांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे जोडवी बदलणे किंवा नवीन जोडवी घेणे. ही परंपरा केवळ अलंकाराशी संबंधित नाही तर तिच्या मागे धार्मिक आणि ऊर्जेचा संबंध देखील सांगितला जातो. आपल्या परंपरेनुसार पायात घातली जाणारी जोडवी ही सौभाग्याचं प्रतीक मानली जातात. 16 शृंगारांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी जोडवी ही त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी आणि सुख समृद्धीशी जोडलेली मानली जातात. असं सांगितलं जातं की पायाच्या बोटात जोडवी घातल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते, तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये स्थिरता टिकून राहते, घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता जी आहे तर ती दूर राहते अशी देखील श्रद्धा आहे.
आता जोड्यांविषयी बोलायचं झालंच तर विड्याची पिळ्याची जोडवी किंवा घुंगराची अशी चांदीची जोडवी कधीही घेऊ नये. जोडीचा थेट संबंध स्त्रीच्या प्रजनन क्षमतेशी आणि महिलांच्या आरोग्याशी असतो. त्यामुळे आजकाल या पारंपरिक दागिन्यांना पुन्हा महत्त्व आलं आहे आणि त्यामुळे तुम्ही अगदी चांदीची साधी जोडवी देखील घेऊ शकता. बघा, अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलणे, त्यात भर किंवा नवीन जोडवी घेणे शुभ मानले जातात. कारण हा महिना शुद्धीकरण आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी योग्य मानला जातो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोडवी घेताना किंवा बदलताना कधीही सोन्याची जोडवी ही घेऊ नये. पायात सोनं घालणं म्हणजे त्या लक्ष्मी मातेचा अपमान मानला जातो आणि म्हणून नेहमी जोडवी ही चांदीचीच असावी. चांदी या धातूला शीतलता आणि संतुलनाचे प्रतीक मानले जातात. पायात चांदीची जोडवी घातल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते, मन शांत राहतं आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वाहते, असं पारंपरिक मत देखील आहे. जोडवी बदलण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अधिक शुभ मानले जातात. शक्य असेल तर या दिवशी जोडवी घ्यावी किंवा बदलावी. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे आईकडून जोडवी करून घेणे. जशी मुलगी अधिक महिन्यात आईची ओटी भरते, तसंच आईनेही आपल्या मुलीला नवीन जोडवी देणे शुभ मानले जातं. यामागे आई मुलीच्या नात्यातील प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह व्यक्त होतो. जर आईला शक्य नसेल तर तिच्याकडून जोडवी घेणे उत्तम, पण जर काही कारणाने ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी घेऊ शकता. आणि मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. आता या अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, कारण हा महिना मुख्यतः साधना, संयम आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. या काळात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यासारखी नवीन आणि मोठी कार्ये ही टाळली जातात. कारण हा महिना नवीन सुरुवातीसाठी नसून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. तसेच या महिन्यामध्ये शक्यतो मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि शिळे अन्न टाळावे. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्यावा, कारण जेवणाचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवरती होतो. वाणीवरती नियंत्रण ठेवणं देखील खूप महत्त्वाचे आहे आणि या काळात कोणाशीही वाद घालू नये, खोटं बोलू नये, अपशब्द वापरू नये, शांत, संयमी आणि मधुर भाषा वापरणे देखील आवश्यक आहे. या महिन्यात तुळशीची पूजा करणे विशेष शुभ मानले जातात, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. रोज तुळशीपाशी दिवा लावणे, पाणी आणि नमस्कार करणे शुभ मानले जाते. पण एक छोटीशी चूक अनेक लोक करतात, ती म्हणजे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालतात. तर हे कळायला हवं, या दिवशी तुळशीला पाणी घालू नये असे सांगितले जाते. अधिक महिन्यात रोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचं वाचन करावं. तसेच संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं, भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहणे, नैवेद्य अर्पण करणे आणि शक्य असेल तर अभिषेक करणं या गोष्टी खूप शुभ मानल्या जातात. अधिक महिना हा केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आपलं मन, शरीर आणि विचार शुद्ध करण्यासाठी आहे. या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती आपल्याला आतून मजबूत बनवते. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर या अधिक महिन्याचे पूर्ण फळ कसं मिळवायचं आणि शेवटी कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या हे देखील आपण समजून घेऊया. तर अधिक महिना हा फक्त परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर या महिन्याचं खरं फळ मिळतं. कारण या काळात आपण जे काही करतो, विचार, बोलणं, वागणं याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. अनेक लोक 2-4 दिवस जप करतात, पूजा करतात आणि मग थांबतात. पण अधिक महिन्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ जरी दिला तरी तो मनापासून दिला पाहिजे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करताना मन शांत, स्वच्छ आणि सकारात्मक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त बाहेरून पूजा करून उपयोग नाही. मन शुद्ध असेल तर त्याचं फळ मिळतं. आणि या महिन्यात शक्य तितका वेळ देवाच्या नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवांचं नामस्मरण करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा, वादविवाद टाळा, कारण जिथे शांतता असते तिथे देवाचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. तसेच या महिन्यात दान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीही दिखवा म्हणून करू नका. मनापासून निस्वार्थ भावनेने केलेलं दानच खरं पुण्य देत असतं. तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा, वस्त्रदान करा किंवा कमीत कमी 33 वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा.
ही संख्या अधिक महिन्यात विशेष मानली जाते. तसेच या महिन्यात दीपदान देखील खूप शुभ मानले जातात. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी किंवा देवासमोर तुपाचा दिवा लावावा आणि हा छोटासा उपाय देखील घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आता एक गोष्ट अनेक लोक विचारतात, या सगळ्या गोष्टी केल्यावरती आपल्याला काय फायदा होतो? तर बघा, अधिक महिन्यात केलेली सेवा, जप, दान आणि परंपरा यामुळे मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, घरात आनंदाचं वातावरण तयार होतं आणि हळूहळू आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. काही गोष्टी लगेच दिसत नाहीत, पण त्या आतून घडत असतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ नक्कीच मिळतं. विशेष करून आईची ओटी भरणे ही एक अशी सेवा आहे जी केवळ परंपरा नाही तर भावनेची अभिव्यक्ती आहे. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नसतं. तिच्या आनंदातच आपलं सुख दडलं आहे ही जाणीव या महिन्यात अधिक ठळकपणे होते. तसेच जोडवी बदलणे, विष्णूंची उपासना, सात्विक जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावरती हा महिना तुमच्यासाठी खरोखरच फलदायी ठरतो. आणि म्हणून या अधिक महिन्याला साधा समजू नका. हा महिना म्हणजे एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची, नातेसंबंध मजबूत करण्याची आणि देवाशी जवळीक वाढवण्याची. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कुटुंबियांपर्यंत नक्की पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत देखील शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.